शरद मधुकर देशपांडे, माझा सगळ्यात मोठा भाऊ सेंट्रल बँकेमध्ये 2068ला कामाला आला, 2068, आणि 40 वर्ष तुम्ही बँकेत काम केलं आणि पहिल्यांदा पुण्यात लागला, साधा क्लार्क म्हणून होता. नंतर ते सगळी शिखरं पार करत करत तो मुंबईला असताना जनरल मॅनेजर होता सेंट्रल बँकेत. 450 ब्रँच त्याच्या अंडर होते. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर आपल्याकडे कुठल्याही ऑफिसमध्ये इन आणि आउट 2 टेबल असतात, तर त्याचा इन टेबलामध्ये एक कागद असत नाही. कारण मी त्याच्याबरोबर म्हणजे रत्नागिरी, भोपाळ, पुणे तो सर्व ठिकाणी गेलो, पण प्रत्येक वेळी पाहिलं तर ऑफिसमध्ये गेलं ना, इनचा टेबल रिकामा, आउटच्या मध्ये कागद सगळे असायचे. म्हणजे त्याच्याकडे काही कधीही पेंडिंग हा शब्द नाही. आणि सध्या तर एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि करत आहे. रिटायरीज बँक एम्प्लॉई जी आहे, रिटायरी जी माणसं बँकेत रिटायर झाले त्यांची असोसिएशन आहे, त्याचा तो प्रेसिडेंट आहे. आणि त्यांना आता पेन्शन त्यांनी मिळवून दिली. त्याचे जैन म्हणून एक सहकारी आहेत, तो ते सेक्रेटरी आहेत, हा प्रेसिडेंट आहे. मला वाटतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूला सुद्धा ते जाऊन भेटून त्यांनी काही गोष्टी केल्या. आणि पेन्शनर जे आहेत, ज्यांची पेन्शन पूर्वी 20,000 होती, त्या लोकांची आता जवळ 32,000 अशी झालेली आहे. आणि सर्व रिटायरी जे आहेत त्याला मला वाटतं 5 वर्षापूर्वी त्यांनी इन्शुरन्स स्कीम सुद्धा केली होती. आणि त्या स्कीम जेव्हा केली त्यांनी, तर सर्व बँक एम्प्लॉईनी गुडघे बदलून घेतले आणि ती इन्शुरन्स कंपनी काढण्यात गेली. एवढं म्हणजे लोकांनी त्याचा फायदा घेतला. पण आता पेन्शनचं अजून काहीतरी रिव्हिजनचं वगैरे काम चालू आहे, त्याला आमच्यातर्फे तुला आणि सर्व रिटायरीज बँक एम्प्लॉईना सदिच्छा. थँक्यू.